माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. नवम स्कंद भाग 28 सुदुम्नाची कथा. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. शौनकादी ऋषींनी उच्चारवाणी भगवान नामाचा घोष केला. नैमिषारण्यातील श्रोते एकाच विचाराने भारले होते. हरिकथेचे अमृत पिऊन ते भावना अवस्थेत येत होते. कित्येकांना विष्णूचे सगुण साकार दर्शन झालेले. काहींची कथा ऐकता ऐकता बेभान स्थिती होत होती. जे अधिक भाविक होते ते तर सुतांच्या मुखाने भक्तांच्या तळमळीचे वर्णन ऐकले की सात्विक भाव जागृत होऊन नाचत रडत मुन्न बसूनच गाऊ लागले. थरथर कापत आणि हरी हरी वासुदेवा नारायणा म्हणून हाका मारीत. कोणी तटस्थ होत, कोणी तत्वविचारातच मग्न होत. कोणाला पूर्वीचा संदर्भ आठवेनासा झाला की तो ज्येष्ठ ऋषीला हळूच विचारी. दूरदूरचे लोक आता कथा श्रवणासाठी येत होते. शौनकांना सर्वजण भेटत होते, धन्यवाद देत होते, सुतांचे अभिनंदन सन्मान करीत होते. ज्या उंच शिलातळावर मृगजिनावर सुत बसला होता त्यांच्या मागे विशाल वटवृक्ष होता. जवळच्या महत्त्वाच्या जागी श्रेष्ठ वरिष्ठ ज्येष्ठ ऋषींचे आसने होते. प्रतिदिनी नवनवीन सुगंधी पुष्परचना करून अनेकांची सभा परिसर अधिक सुशोभित केला होता. सुताने जेव्हा पुढे कथा सांगण्यास प्रारंभ केला तेव्हा श्रोतेगणांची उत्सुकता वाढली. अद्भुत वीर करुण आदी रसांनी त्यांची हृदये मोष केली होती. सुत म्हणाला, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ऋषीजन हो, वैवस्वत म्हणून जा अंश त्यातील थोर पुरुषांची चरित्रे पुढे शुकदेवांनी परीक्षिताला सांगितली ती मी आता आपणाला निवेदन करतो. व्यवस्थान संज्ञा यांचा पुत्र श्राद्धदेव. श्राद्धदेव हा परमपनस्वी राजा होता. त्याला श्रद्धा नावाच्या पत्नीपासून इक्ष्वाकू, ध्रुव, शयंती, दृष्ट, दृष्ट, परुष, नृशंत, दृष्टघ्न, नभग, कवी असे पुत्र झाले. पण प्रथम पुष्कळ वर्ष त्याला संतान नव्हते. त्यावेळी वशिष्ठ ऋषींनी त्याला सांगितले, श्राद्ध देवा, मित्रावरुणाच्या प्रीत्यर्थ तू यज्ञ केलास तर तुला संतान प्राप्ती होईल. तेव्हा ती मी सांगतो तसा यज्ञ कर, पण पहा तुझे काम होईलच. श्राद्ध देवाने यज्ञाची श्रद्धा केली. परीक्षिता आपल्याला सत्पुत्र व्हावा अशी श्राद्ध देव म्हणूची इच्छा होती. पण त्याची पत्नी श्रद्धा हिच्या मनात मात्र आपल्याला कन्या हवी असे होते. तिने यज्ञाचे आरंभ हवन करणारा जो होत असतो त्याला गुप्तपणे सांगितले, मला कन्या हवी. तशा प्रकारचे मंत्र आपण म्हणावे. होत्याने तिचे सांगणे लक्षात ठेवले. यज्ञ करताना त्याने त्याचप्रमाणे मंत्र म्हटले कन्या प्राप्तीसाठी. यज्ञ समाप्त झाला. पुढे श्रद्धा प्रसूत झाली तेव्हा कन्याच जन्माला आली. श्रद्धेच्या मनासारखे झाले, पण मनूचे मन काही प्रसन्न झाले नाही. वशिष्ठाला म्हणाला, आपण ब्रह्मज्ञ, आपण सांगितलेले अनुष्ठान मी केले ते फुकट कसे गेले? मुलगी का जन्माला आली? वैदिक कर्माचे फळ असे भलतेच का झाले? आपले मंत्रज्ञान तर अचूक, मन शुद्ध, तपही केलेले, मग हे असे का झाले? वशिष्ठांनी जाणले की होत्याने संकल्पच करण्यासाठी केला होता. तो म्हणूला म्हणाला, राजा यज्ञातील होता संकल्प करतो तसे होते. संकल्पच त्याने मुळी कन्येचा केला असला तर मुलगा कशाला होईल बरे? आता माझ्याकडून मी भगवान पुरुषोत्तमाची प्रार्थना करतो म्हणून मुलीचे नाव हिला ठेवले. वशिष्ठांनी प्रार्थना केली की भगवंता, यज्ञाचे फल म्हणून उत्पन्न झालेली हिला आपण कृपा करून पुरुष करा. वशिष्ठाच्या तपश्चर्येमुळे श्रीहरी त्याला प्रसन्न होते. ते प्रगट झाले. त्याने वर दिला की हिला ही पुरुष होऊ दे. त्यामुळे हिला हीच पुरुष झाली. मनूची इच्छा पूर्ण झाली. मुलाचे नक्षत्र नाव सुदुम्न हेच ठेवले. शुक सांगत होते, परीक्षिताकडे काय झाले ते आई. सुदुम्नाला मृगयेची आवड होती. तो एकदा मृगयेसाठी घोड्यावर बसून अरण्यात गेला होता. बरोबर काही सहाय्यक होते. हरीने मारावी तसा सर्वांचा भेट ठरला. धनुष्यबाण सरसावून अश्वारूढ सुदुम्न अरण्यास उत्तर दिशेला पुष्कळ दूर गेला. इतका दूर गेला की मेरू पर्वताच्या पायथ्याशी पोहोचला. हरिणांचा पाठलाग केला, पण हरिण काही मिळाले नाही. तो मात्र एकटाच दूर गेला.
त्या अरण्यात त्याने प्रवेश केला. तो एक मोठे आश्चर्य त्याला दिसले. त्याचे परिवर्तन एका स्त्रीत झाले होते. आपण स्त्री झालो, अरे रे, आता कसे मला कोण ओळखणार? तेवढ्यात त्याने अनुचरही मार्ग काढी त्या अरण्यात शिरले आणि समोर अश्वारूढ स्त्री पाहून नवल करीत आहेत तो ते सगळे स्त्रीरूप झाले. घोडे सुद्धा घोड्या झाल्या. हे विपरीत काय घडले म्हणून जो तो परस्परांकडे पाहू लागला. सर्वजण लज्जेने चूर झाले. परीक्षिताने विचारले, तेथे जाताच पुरुषांचे स्त्रियात परिवर्तन होत होते, म्हणजे हा गुण त्या भूमीचाच असावा, असे कोणाच्या शापामुळे तर झाले नसेल? शुकदेव म्हणाले, पूर्वी एकदा भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी महान तपस्वी ऋषी त्या अरण्यातून जाऊ लागले. त्यावेळी शंकर पार्वती एकांतात होते. ऋषीमुनी झाले. त्यांनी जेव्हा पार्वतीला पाहिले तेव्हा ती लज्जित झाली. पटकन तिने योग्य वस्त्रे परिधान केली. ऋषींनी तत्काळ तोंडे फिरवली. ते तेथून नरनारायणाच्या दर्शनासाठी बद्रिकाश्रमाला गेले. पार्वती शंकराला म्हणाली, नाथ, पहा ना, कसा अवघड प्रसंग आला. आता पुन्हा असा प्रसंग येऊ नये. आता यापुढे माझ्याशिवाय अन्य कोणीही पुरुष या अरण्यात शिरला तरी तो स्त्री होईल. शंकराने वचन दिले त्याप्रमाणे त्या अरण्यात कोणीही पुरुष गेला तर तो स्त्री होत असे. सुदुम्न स्त्री झाला. त्याच्या अनुचरे मैत्रिणी पाहून तिच्याबरोबर उन्हात वावरू लागल्या. त्या अरण्यात बुधाचा आश्रम होता. बुधाने पाहिले की आश्रमाच्या आसमंती काही सुंदर स्त्रिया विहार करीत आहेत. त्यातील एक मुलगी फारच सुंदर दिसत होती. बुधाला ती आवडली. तिने रूपवान बुधाला पाहिले. तोही तिला आवडला. सुदुम्न स्त्री होता. स्त्री रूपातच त्याने बुधाशी विवाह केला. बुध व तो स्त्री यांना जो पुत्र झाला तोच पुरुरवा होय. काय नाव? पुरुरवा. सुदुम्नाने पुढे स्त्री रूपात असताना आपले कुलगुरू वशिष्ठ यांचे स्मरण केले. वशिष्ठाला ते म्हणाले, सुदुम्नाला स्त्री रूप आलेले त्यांना कळले तेव्हा त्यांना वाईट वाटले. हिला कन्या होती, तिचा सुदुम्न व आता पुन्हा स्त्रीरूप. भगवान शंकराची वशिष्ठाने प्रार्थना केली, देवा आदिनाथा, त्या सुदुम्नाला त्याचे मूळ पुरुष जीवन पुन्हा प्राप्त करून द्यावे. शंकराने वशिष्ठाची विनंती ऐकली. म्हटले, वशिष्ठा, सुदुम्नाला 1 महिना पुरुषत्व 1 महिना स्त्रीत्व राहील. त्यामुळे तुझे व माझे दोघांचेही महिना वचन सत्य ठरेल. सुदुम्न त्याप्रमाणे 1 महिना पुरुष झाला. 1 महिना पुन्हा स्त्रीरूप होऊ लागला. बुधाजवळून तो पुन्हा राज्यस्थानी आला. राज्य करू लागला. परंतु त्याची विचित्र अवस्था होत असे. प्रजेचा तो आवडता होऊ शकला नाही. त्याचे उत्कल, गय, विमल असे 3 पुत्र होते. हे सर्व दक्षिणापथाचे राज्य होते. सुदुम्नाची प्रतिष्ठा आणि राजधानी होती. वृद्धत्व आल्यावर तो पुरुव्यावर राज्यभार सोपवून तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. वैवस्वत म्हणून पुढे पुत्रप्राप्तीसाठी यमुनेच्या तीरावर 100 वर्ष तपश्चर्या केली. युक्षाकू, कृषज्ञ, कवी, कुरुष इत्यादी त्याचे 10 पुत्र त्यानंतरच जन्मास आले. शुकदेवाने त्यानंतर कृषज्ञाचा, कवीच, कुरुष, दृष्ट यांचा इतिहास थोडक्यात सांगितला. मृग, नरिअशंट, नाभाग यांचे अंश विस्तार थोडक्यात सांगितले. नाभाग वंशात कोण कोण राजे झाले ते सांगितले. मनूचा आणखी एक पुत्र शर्यती नावाचा होता. त्याची व चवन ऋषींची कथा पुढे सांगू लागले. सूत शौनक संवादाला गती हरली होती. शौनकाला सुताने सांगितले, शुकदेवाने पूर्वधरी भक्त पुण्य श्लोक गोपालाच्या कथा परीक्षिताला सांगता सांगता नंतर भगवान श्रीकृष्णाचे संपूर्ण चरित्र सांगितले. आता त्या साऱ्या कथा मी तुम्हाला सांगणार. नंतर रसाळ अलौकिक दिव्य कृष्ण चरित्रही सांगणार. आपण सर्वांनी आता पूर्ण लक्ष देऊन ऐकावे. सभासद ऋषींची मने हर्षित झाली. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात चवन ऋषीची कथा आपण बघूया. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधीः. देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.